नमस्कार सर्वांना. तर स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. जर तुम्ही आत्तापर्यंत तुमचं लग्न होऊ नये मॅरेज सर्टिफिकेट जर काढलं नसेल तर तुमचं मॅरेज सर्टिफिकेट कसं काढायचे याची पद्धत मी तुम्हाला सांगणार आहे. आणि तेही घरी बसल्या, तुम्हाला कोठेही हेलपाटे घालायची गरज नाही आणि फक्त 3 दिवसातच ऑनलाईन घरी बसल्या आपल्या मोबाईलवरून किंवा लॅपटॉपवरून हा अर्ज भरा आणि मॅरेज सर्टिफिकेट घर बसल्या मिळवा. तत्पूर्वी जर व्हिडिओ पाहण्यापूर्वी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं तर सबस्क्राईब करून घ्या. व्हिडिओ लाईक करा, जास्तीत जास्त मित्रांना शेअर करा, जेणेकरून त्यांना मॅरेज सर्टिफिकेट कसे बनवायचे याच्याबद्दल सविस्तर माहिती भेटेल. तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून हे पाहणार आहोत की मॅरेज सर्टिफिकेट ऑनलाईन कसे बनवायचे, जे घरी बसल्या तुम्ही स्वतः काढू शकताय, तेही फक्त 3 दिवसात. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त मित्रांना शेअर करा. तर चला पाहूया याची माहिती. तर मॅरेज सर्टिफिकेट ऑनलाईन ॲप्लिकेशन करण्यासाठी तुम्हाला गुगल ओपन करून तिथे एक वेबसाईट टाईप करायचे, नॅशनल पोर्टल ऑफ इंडिया हे टाईप करायचं आहे. तर इथं टाईप केल्यानंतर तुम्हाला नॅशनल पोर्टल ऑफ इंडिया या लिंकवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर असे एक पेज ओपन होतं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला इथं तुम्ही याच्याद्वारे मॅरेज सर्टिफिकेट, बर्थ सर्टिफिकेट, ड्रायव्हिंग लायसन, पॅन कार्ड हे सर्व बनवू शकताय. तर मॅरेज सर्टिफिकेट ऑनलाईन ॲप्लिकेशन करण्यासाठी इथं सर्च बारमध्ये जाऊन मॅरेज सर्टिफिकेट असं सर्च करायचं आहे. तर सर्च केल्यानंतर तुम्हाला असं पेज ओपन होणार आहे, तुम्ही स्क्रीनवर पाहू शकताय. तर इथे तुम्हाला भरपूर साऱ्या लिंक भेटणार आहे. तर तुम्हाला तिथं आपल्या राज्याचं नाव बघायचं आहे की तिथं ऑनलाईन रजिस्ट्रेशन होतं आहे की नाही. जर तिथं आपल्या राज्याचं नाव नसेल तरी काही टेन्शन घ्यायचं नाही, दुसरं पेज सिलेक्ट करायचं आहे, त्याच्यावर आपल्या राज्याचं नाव असणार आहे. तर आपलं जे कोणते राज्य असेल ते निवडून घ्यायचं आहे. प्रत्येक राज्याची वेगवेगळी लिंक भेटणार आहे, कारण की आपण नॅशनल पोर्टल ओपन केलं आहे. तर आपण आपल्या राज्याच्या ज्यावर क्लिक केलेलं आहे, तर जिल्हा निवडायचा आहे. इथं आल्यानंतर त्यानंतर आपली नगरपालिका निवडायची आहे आणि सबमिट करायचं आहे. सबमिट केल्यानंतर अशा प्रकारचं पेज ओपन होणार आहे, तुम्ही स्क्रीनवर पाहू शकताय. तर याच फॉर्मला भरून मॅरेज सर्टिफिकेट हा पूर्ण होतोय. त्यानंतर त्याच्यासाठी आपल्याला जनरल इन्फॉर्मेशन भरायचे आहे, जसं ते युनिट म्हणजे आपलं कुठं करणार आहे, तर मेन ऑफिस, स्ट्रीट म्हणजे आपण राहताय कुठं, आपला जो काही ॲड्रेस असेल तो इथं टाकायचा आहे. आणि आपल्या लग्नाची तारीख टाकायची आहे. डेट ऑफ मॅरेज म्हणजे आपल्या लग्नाची तारीख टाकायची आहे. तर लग्नाची तारीख टाकल्यानंतर म्हणजे लग्न आपलं व्हेन्यू ऑफ मॅरेज म्हणजे आपले लग्न कुठं झालं आहे हे टाकायचं आहे, म्हणजे घरी झालं आहे का हॉलवर झालं आहे तेही टाकायचं आहे. नंतर मॅरेज सर्टिफिकेटसाठी एक फोटो लागणार आहे आपल्या लग्नाचा, तो फोटोही अपलोड करायचा आहे. तर फोटो अपलोड केल्यानंतर आपल्याला अजूनही माहिती भरायची आहे, जसं की आपलं पूर्ण नाव भरल्यानंतर इथं आपल्या वडिलांचं नाव भरायचं आहे. तर इथं वडिलांचंही नाव लिहायचं, तुम्ही फादर नेम पाहू शकताय. तर तिथं आपली रिलिजन पण टाकायचे, म्हणजे आपली कास्ट कोणती आहे ती, आणि आपलं एज, लग्नाच्या वेळेस आपलं एज काय आहे ते हेही टाकायचं आहे. स्क्रीनवर तुम्ही याच्याबद्दल सर्व माहिती पाहू शकताय. आणि नंतर आपला इथे पासपोर्ट साईज एक फोटो अपलोड करायचा आहे. त्याच्यानंतर इथं खाली आल्यानंतर तुमचं टाईप ऑफ मॅरेज टाईप करायचं आहे, जसं की तुम्ही अनमॅरिड होता की म्हणजे विधवा होता, हे सगळं टाईप करायचं आहे. ते केल्यानंतर आपला आधार नंबर टाकायचा आहे, आपला ॲड्रेस टाकायचा आहे, म्हणजे अगोदरचा आधार कार्डवरचा अगोदरचा पत्ता टाकायचा आहे. आणि हे सर्व डिटेल भरल्यानंतर आपल्या गावाचं नाव टाकायचं आहे आणि ॲड्रेस पण टाकायचा आहे. नंतर आपला फोन नंबरसुद्धा टाकायचा आहे, तुम्ही स्क्रीनवर पाहू शकताय. आपलं ऑक्युपेशन टाकायचं आहे, म्हणजे आपण जॉब करत असाल तर काय करत आहात, कोणत्या पोस्टवर आहात. त्याच्यानंतर आपली ईमेल आय डी ही टाकायची आहे आणि एज्युकेशन क्वालिफिकेशन ही टाकायचे आहे, म्हणजे तुमचं शिक्षण किती झालं आहे ते. तर नंतर नॅशनॅलिटी निवडायची आहे, म्हणजे इंडियन निवडायचं आहे. जर तुम्ही हँडिकॅप असाल किंवा म्हणजे तुम्ही अपंग असाल तर ह्या चौकोनी बॉक्सात क्लिक करायचं आहे. नंतर इथं ब्राईड इन्फॉर्मेशन म्हणजेच ब्राईड इन्फॉर्मेशन भरताना तुम्ही सुद्धा असंच भरायचं आहे, पूर्ण नाव, फादर मदर म्हणजे आई वडिलांचं नाव,
रिलिजन टाकायचं आहे, तुमचं वय टाकायचं आहे, तुमचं लग्न झालं आहे का नाही हे व्यवस्थित टाकून त्या अगोदरच्या पद्धतीप्रमाणेच फोटो अपलोड करायचे आहेत. आधार नंबर टाकायचा आहे आणि तुमचा पत्ता वगैरे सर्व व्यवस्थित टाकायचा आहे. तर हे सगळं तुम्ही स्क्रीनवर पाहू शकताय. तर या पद्धतीने तुमचा सर्व माहिती भरून तर तुम्ही सर्व भरल्यानंतर इथं तुम्हाला फोन नंबर, ऑक्युपेशन म्हणजे तुमचा व्यवसाय, ईमेल हे सर्व माहिती भरायची आहे. एज्युकेशन क्वालिफिकेशन, नॅशनॅलिटी, ईमेल आय डी ही देणे गरजेचं आहे. तर याच्यानंतर तुम्ही हँडिकॅप असाल तर तुम्ही टिक करायचं आहे, नसेल तर नाही करायचं आहे. आणि त्याच्यानंतर फॉरवर्ड करायचं आहे. फॉरवर्ड केल्यानंतर पुढची स्टेप येते, पुढचं पेज ओपन होते. विटनेस इन्फॉर्मेशन म्हणजेच मॅरेज सर्टिफिकेट काढण्यासाठी विटनेस लागतातच. तर नंतर ब्राईड ग्रूमचे विटनेस इथं येणार आहेत. त्या तीन बॉक्सामध्ये त्याचं पूर्ण नाव टाकायचं आहे, त्यांची जन्मतारीख टाकायची, त्यांचा आधार नंबर टाकायचा आणि त्यांचा व्यवसाय टाकायचा आहे. आणि रिलेशन, त्यांच्याशी आपलं रिलेशन कोणतं आहे हेही टाकायचं आहे आणि त्यांचं वयही टाकायचं आहे. त्याच्यानंतर त्यांचा एक फोटो अपलोड करायचा आहे आयडेंटिटी साईजचा. त्याच्यानंतर त्याचा ॲड्रेस, नंतर सेकंड विटनेस म्हणजे 2 विटनेस लागणार आहे तिथं आपल्याला. तुम्ही स्क्रीनवर पाहू शकताय की मॅरेज सर्टिफिकेट काढण्यासाठी आपल्याला 2 विटनेस लागतात. त्याच्यानंतर अजून ब्राईड साईडची विटनेस म्हणजेच मुलाकडील विटनेसही लागणार आहे, मुलीकडीलही विटनेस लागणार आहेत आणि मुलांकडील 2 विटनेस आणि मुलीकडील 2 विटनेस लागणार आहेत. तर त्यांचे आपल्याला आधार कार्ड, त्यांचा ऑक्युपेशन म्हणजे व्यवसाय, त्यांचं आणि आपलं नातं कोणतं आणि त्यांचा एक पासपोर्ट साईज फोटो लागणार आहे. त्याच्यानंतर फॉरवर्ड याच्यावर क्लिक करायचं आहे. नंतर चेकलिस्ट येणार आहे. चेकलिस्ट म्हणजेच की जी आपण डॉक्युमेंट अपलोड केलेली आहेत. तर इथं आपल्याला लग्नाची पत्रिका हे अपलोड करायची आहे. इन्व्हिटेशन कार्ड म्हणजेच लग्नाची पत्रिका. त्याच्यानंतर खालच्या बाजूला इंडिव्हिज्युअल डॉक्युमेंट अपलोड करायचे आहे, जसं की पासपोर्ट आहे का, तर असेल तर ते सिलेक्ट करून तिथं अपलोड करायचं आहे. त्यानंतर खाली तुम्ही आल्यानंतर पाहू शकताय की वयाचा म्हणजे प्रूफ ऑफ एज. तर याच्यामध्ये तुम्हाला लिव्हिंग सर्टिफिकेट म्हणजे शाळा सोडल्याचा दाखला किंवा जन्माचा दाखला हे सर्व लागणार आहे. तर हे सर्व डॉक्युमेंट तुम्ही अपलोड केल्यानंतर मॅरेज सर्टिफिकेट तुमचं हे पोस्टद्वारे आपला जो काही पत्ता असेल त्या पत्त्यावर येणार आहे. तर या पद्धतीने सर्व तुम्ही व्यवस्थित माहिती भरून घ्यायची आहे. आणि याच्यानंतर तुम्हाला ॲड्रेस प्रूफ द्यायचा आहे. तर ॲड्रेस प्रूफसाठी तुम्हाला रेशन कार्ड, आधार कार्ड किंवा टेलिफोन बिल, लाईट बिल हे सर्व डॉक्युमेंट याच्यापैकी जे कोणती डॉक्युमेंट अवेलेबल असतील ते तुम्ही अपलोड करायचे आहे. त्याच्यानंतर तुम्ही फॉरवर्ड या बटनावर क्लिक करायचं आहे. फॉरवर्ड या बटनावर क्लिक केल्यानंतर तुमचा पूर्ण फॉर्म येणार आहे. तर तुम्ही पूर्ण फॉर्म व्यवस्थित बघून घ्यायचा आहे, माहिती बरोबर आहे का नाही. तर हे सर्व तुम्ही कंप्लीट केल्यानंतर एक 10 ते 12 दिवसात तुमचं मॅरेज सर्टिफिकेट बनून जाते आणि ते आपल्या दिलेल्या ॲड्रेसवर येणार आहे. तर तुम्ही इथं या वेबसाईटवर जाऊन तुमचं बर्थ सर्टिफिकेट, मॅरेज सर्टिफिकेट, पॅन कार्ड या सर्व गोष्टी बनवू शकताय. तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, जेणेकरून येणाऱ्या नवीन व्हिडिओचे अपडेट सर्वात अगोदर तुम्हाला भेटतील. आणि प्लीज मित्रांनो व्हिडिओला लाईक करा. तुमचा एक लाईक हा माझा आत्मविश्वास वाढवतो नवीन व्हिडिओ बनवण्यासाठी. धन्यवाद.